तरकारीवाली व्यापारी खोटं बोलण्यात बघा कधीच मागं पडत नाहीत. आता काय खोटं बोलतात काय नाही तुम्हाला ह्याच व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. कसं असतं माहिती आहे का, चालक मालकाला पूर्ण रातभर जागवून गाडी पोचवतो टायमीत आणि गाडी बिडी खाली झाल्यानंतर बिचारायला आपलं भाडं बिडं द्यायचं नाही काय नाही, उगाच भाड्यापायी टंगून ठेवायचं असं सर्रास बहुतांश ठिकाणी करतातच. तर असाच काहीतरी विषय आपल्या बरोबर पण झालाय. तर हल्लो भावांनो, आपल्याला खरड मार्केटमधून गाडी भरायची होती कुठं, बेळगावला. गाडी भरली आणि आलो मलकापूर फाट्यावर. मलकापूर फाट्यावर ह्या डॉगेश बाईचं काय नवीनच चाललेलं. बिचारा मला वाटतंय गाड्या मोजत बसला असेल. मोज मोज म्हणलं भावा, सगळं कॅल्क्युलेशन करून ठेव. तोपर्यंत आलोच म्हणलं माघारी बेळगाववरनं आणि लागलो हायवेला लागलो. आणि आता जरा रस्त्याची कामं जरा कमीच राहिली ती, थोडंफार काही ठिकाणी अजून चालूच आहे. असा सगळा 3 पदरी एकदाशी रोड झाला ना, मग बेळगाव कधी आलेलं कळणारच नाही. आणि परत जरा उशीर झाला म्हणून म्हटलं आता बेळगावच्या म्हणजे कर्नाटकच्या हद्दीत आलोय. रस्ते जरा बहुतांश सगळं टोटल सिमेंट झालेत. पळवली जरा गाडी आणि आलो हातर्गीच्या टोल नाक्यावर. हातर्गीच्या टोल नाक्या आल्यानंतर इथं 50 रुपये द्यायला लागतात. आज काय बाबा नव्हता वाटतं, चला वाचलंच तेवढं 50 रुपये. आता 50 वाचल्यात म्हणलं जरा चहा पाणी करूया. मग आज चहा पाणी केला आणि पोचलो मार्केटला बरोबर 5 वाजता. आता खोटं बोलायचं काय विषय आहे तुम्हाला सांगतो. मंडी होती म्हणून बिचारे व्यापारीनं मला बोलवलंय सकाळी 4-4:30ला पोच. आपण पोचलो 4:30 वाजता. गाडी बिडी 10 मिनिटात दिल्या खाली करून, काही विषय नाही. पण भाड्यासाठी 11 वाजेपर्यंत तंगवला. हेच खोटं बोलतात. रातसारी आम्ही आलो आणि भाड्यासाठी आम्हाला 11 वाजेपर्यंत तंगवून ठेवला. काय विषय नाही. मग काय लागलो हायवेला रिटर्न गाडी खाली करून आलो डायरेक्ट काट्यावर आल्यानंतर म्हटलं चला आपली काय गाडी एमटीच आहे. मग काटा बिटा केला आणि जाऊन आपल्याला गाडी पण लोडिंग करायची होती म्हणून काही जास्त व्हिडिओ काढत बसलो नाही आणि आलो डायरेक्ट महाराष्ट्राच्या हद्दीत. मग काय महाराष्ट्राच्या आपला कागल कोल्हापूर आपला पास बीस केला. गाडी भरायसाठी सारखं फोनच येत होतं कंपनीतनं म्हणून आलो डायरेक्ट किनी टोल नाक्यावर थांबलो चहा प्यायला. म्हणजे चहा पिऊन जरा तरतरी येते अंगात. चहा बी पिला तोपर्यंत आपल्याला ह्यो कराडचा भाऊ गाठ पडला. तर भावांनो, हा ब्लॉग कसा वाटला जरा कमेंट करून सांगा आणि जाताना जरा फॉलो पण करून जावा. धन्यवाद भावांनो.